नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भारतातील नद्यांविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. भारतातील नद्यांचे पुढीलप्रमाणे 2 गट पडतात. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि भारतीय पठारी प्रदेशातील नद्या. हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या. गंगा नदी. गंगा ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे. गंगेचा उगम कुमाऊ भागात गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगा नदी उत्तरांचल, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांतून वाहते व शेवटी बंगालच्या उपसागरास मिळते. यमुना, सोन, गोमती व कोसी इत्यादी गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. गंगा व तिच्या उपनद्यांमुळे सखल, सुपीक, विशाल मैदान तयार झाले आहे. सिंधू नदी. तिबेटमध्ये मानसरोवराजवळ सिंधू नदीचा उगम होतो. सिंधू नदी भारतात जम्मू काश्मीर राज्यातून वाहते. पुढे ती पाकिस्तानात प्रवेश करते. झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज इत्यादी तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. ब्रह्मपुत्रा नदी. मानसरोवराजवळील हिमनदीतून ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. पुढे ती आसाम राज्यातून वाहत जाते व बांगलादेशात गंगा नदीला मिळते. ब्रह्मपुत्रा नदीस महापूर येतात, त्यामुळे आसाममध्ये प्रचंड नुकसान होते. दिबांग, सुबनसिरी, मनास, तिस्ता इत्यादी तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. भारतीय पठारी प्रदेशातील नद्या. गोदावरी. भारतीय पठारी प्रदेशातील गोदावरी ही सर्वात मोठी नदी आहे. सह्याद्री पर्वतात त्र्यंबकेश्वरजवळ गोदावरी नदी उगम पावते. गोदावरी नदी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश राज्यातून वाहते व बंगालच्या उपसागराला मिळते. मांजरा, प्राणहिता, इंद्रावती इत्यादी गोदावरीच्या उपनद्या आहेत. कावेरी नदी. कर्नाटक राज्यातील ब्रह्मगिरी डोंगरात कावेरी नदीचा उगम होतो. ही नदी कर्नाटक व तामिळनाडू राज्यांतून वाहते. कावेरी नदी बंगालच्या उपसागराला मिळते. हेमावती, भवानी इत्यादी कावेरी नदीच्या उपनद्या आहेत. महानदी. छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यात महानदी उगम पावते. ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. तेल, मांड इत्यादी महानदीच्या उपनद्या आहेत. नर्मदा नदी. नर्मदा नदी मैकल डोंगरावर उगम पावते. छत्तीसगड व मध्य प्रदेशातून ही नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून पश्चिमेकडे वाहत जाते. नर्मदा नदी गुजरात राज्यात खंभातच्या आखाताजवळ अरबी समुद्रास मिळते. तापी नदी. सातपुडा पर्वतात तापीचा उगम होतो. ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. पूर्णा, गिरणा इत्यादी तापीच्या मुख्य उपनद्या आहेत. याशिवाय लुनी, साबरमती, चंबळ, पेन्नार इत्यादी अनेक लहान मोठ्या नद्या भारतात आहेत. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.